काय सांगा बरं. तुला इथं राहाच वाटेल मग आम्ही काय करतो. तर राहाच नव्हता मग काय करू आता, नाही राहा वाटेल मला आता. आपण चांगली दिसतो इथं राहायला. आपला कुटुंब मोठं दिसते, लेकऱ्या बाळाचं आनंद दिसते. हा ना, तुमच्या सगळ्या गोष्टी खरं आहे, पण आताच्या आनंदासाठी पुढचं आपण भविष्य हे नाही करू शकत ना आजी. चालू आहे बरं बाबा आपल्या इथं काय. नाही ना, खाल्लं का आंबे चांगले होते. मी एवढं सगळंच घेते. करू ना आता बरं. आता दुपारी करायचं ना तुम्हाला रस. आता करू ना. हा ना. कुरड्या होते मग लई लागला ना त्याला. यांनी शेवायचा भात खाल्ला आणि ते कुरड्या खाल्ल्या. त्याला लई आवडला. मग ते आंबे 2 डझन आणलेले ते काय ठेवायसाठी थोडी आणलेले. मग तुम्ही तुमच्या विचाराने रस करायचा ना. मग तेच आहे ना, मग जेव्हाच टायमाला कमी रस पडतोय म्हणजे त्याला काय बोलावं तुम्ही. आज झाली मी त्यात एवढ्याच्यात पास होते सांगा बरं मित्रांनो. परी हा 1 मिनिट. हा तू फेल झाली आता, मोठ्या वर्गात जात नाही तू. असं ठेव ना. तुला काय समजतं त्यातलं सांग बरं तू. सांग पप्पा. काय समजतं तुला त्यातलं सांग. नमस्कार, गुड मॉर्निंग. हा हा, एवढं कोण हसी येतं तुला. अरे अरे अरे, नवीन नवीन सवय लावली मी तोंडाला मध्ये. हा तसं केलं तर नाही. बॅड मॅनर. राम राम करा. राम राम राम. काय झालं बेटा, काय झालं. नाही ना, तुला नाही, तुला नाही, तुला नाही. तिचं म्हणणं आहे मला कोणी बोलू नका, नाही मी अरे म्हणू नका. अरे म्हणलं की कार्य हायची बेटा इकडे. तुमचं कधी मुहूर्त आहे आंघोळीचा. चल वरती वरती. चढ 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 चढ. चल ना ये वरती. हा माईक ठेवा ना, चालू ठेवा बरं का मित्रांनो. हा हा बोला आता. आम्ही चांगलो आहे का ग कोमल. आम्ही सगळे चांगलो आहे खरंच का. सुट्ट्या लागल्या का आम्हाला. लागल्यात बरं. अरे 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 अरे, तू काय तुझं कोण, तू कोण रडतीयस. अरे अरे अरे, काय झालं. अरे अरे कोमल काय ग हे. बरं हे डिटेल उचल. चल चला डिटेल उचला. बस बस, तुला लावायची का. हा तिला पण लावायची. डिटेल उचल तू. जा डिटेल. जा टिकली लावून मम्मी कडे जा पण. ते टिकला. हा नाही ती म्हणा लागली आता. गेले बघा. आता आहे माझ्यासोबत परी. तोंडात बोट घालायची नाही. तू बॅड मॅनर्स का करतीयस. हा आणि कुठे जाणार आहे आपण. आम्ही जाणार आहे फिरायला. कुठं जायचं सांगा सांगा सांगा. हा तर आम्ही जाणार आहे कोकणामध्ये फिरण्यासाठी. हा कोकणामध्ये जाणार आहे फिरण्यासाठी. आता कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही सांगूच. लावली दाखव. लावली तेव्हा टिकली लावली. दाखव छान दिसली का. येऊ तुला वरती होती, तुला वरती होता. ये बेटा. आली आली आली. हा तर काल जो व्हिडिओ मी टाकला होता त्यात टिट्ट्या तुम्हाला दिसला असन की बाबा खूपच असं हॅप्पी झाला आम्ही घरी आलो. तर थांब बोल दे मला. हो चांगले दिसायले, चांगले दिसायले. बरं तर काल काय विषय झाला माहिती आहे का. ते टिट्ट्या तुम्हाला दिसले असं खूप हॅप्पी वगैरे. कोमलच्या अंगावर माझ्या अंगावर खूप उड्या मारताना आल्या आल्या आहे की नाही. तर खूप सारे जणांना आम्हाला कमेंट्स केल्यात की दादा प्लीज तू का जातोय पुण्याला. नको जाऊस नको जाऊस, एवढं सगळं सोडून तू का जातोयस. पण आता तुम्हालाही माहिती आहे काय रियालिटी आहे काय नाही आहे. पण मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत. काय करणार, चालूच ठेवावं लागणार आहे. म्हणजे जे आहे ते तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे. बट आता काय करणार, मला पण पुढं आवडतं आहे सोडून जायला. पण ठीक आहे, करू आता ॲडजस्ट काहीतरी नाही का.
बर, सगळ्यांना सांगितलं फोड आलता. ठीक ठीक आहे. जा. काय केलं तू? टिकली पडली ना ती काढून टाकली, पडली नाही ती. ना दे नाही लाग. इल्ला. जाऊ. बोला. जा शंभू करून या पळा आता. हा, ही आमची आजी आली बघा इकडं. आजी फॅन बंद करा बरं, नाही कमी करा, एक स्पीड कमी करा. हा बरोबर, आजीला बी येत आता फॅनची स्पीड कमी करता. का बसा खाली. इकडं आजी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा, आता आजी काही दिवस तुम्हाला व्हिडिओ दिसल नमस्कार करताना. हा तुम्ही करतच नाही आता. सकाळीच मला आठवले करीत नाही आता. मी तिकडे चाललोय ना पुण्याला. कवा चालला? मी चाललो आता 1 तारखेला. कवा येशील? येईन 2-1 वर्षांनी, 8 वर्षांनी. काय माहिती? मग 8 वर्ष 2 वर्ष राहत असते. हा मग काय आजी, नाही का ग कोमल? नाही बाबा, मग काय आजी, तर तरी काय सांगा बरं. तुला इथं राहाच वाटाल, मग आम्ही काय करतो? तर राहाच ना, तर मग काय करू आता, नाही राहा वाटेल मला आता. आपण चांगली दिसतो इथं राहायला. आपला कुटुंब मोठं दिसते, लेकऱ्या बाळाचं आनंद दिसते. हा ना, तुमच्या सगळ्या गोष्टी खरं आहे, पण आताच्या आनंदासाठी पुढचं आपण भविष्य हे नाही करू शकत ना आजी. काय चालू आहे बरं बाबा आपल्या इथं काय नाही ना, तसं चालू आहे. तरी दिला पडून आपलं गरीब सोडायचं नाही, लेकऱ्या बाळा सोडायचं नाही. आपली माय लेकरं मला कोण सोडते बाबा? मी तर तुम्हाला कधीपासून म्हणतोय माझ्यासोबत चला म्हणून. तुम्ही त्याला रेडी नाही, त्याला मी काय करणार? नाही का? प्रत्येक जण म्हणत असं की तू दररोज कायच तो विषय घेतोय, कायच विषय घेतोय, पण काय करा, बोलता बोलता तो विषय निघतोयच, म्हणून मी तो विषय येतो पुढे. तर सध्या तर आता विषय असा आहे की आम्ही आता फिरायला जातो या नेक्स्ट वीकमध्ये. फॅमिली म्हणण्यापेक्षा फक्त नवरा बायकोच जातोय. फॅमिली येत नाहीये. तुम्हाला कर मग का सांग आजी, करमून घ्यायला लागतं, पोटा पाण्यासाठी करावं लागतं. कळालं का तुम्हाला? काय नाही करमतं कोणाला, कोणाला करमत असतं घर सोडून सांगा. नाही मग आम्हाला लिकर सोडून करा मस्त नाही भाऊ. यायचं मग तिकडे 8-15 दिवसासाठी. 4 रोज गेले तर आम्हाला करमही नाही, काय नाही. असा विषय बघा आजीचा. आजी मला तीच सांगत बसते, आता काय करावं तुम्ही सांगा. आम्ही सांगितलं आणि यांचं कधी आवडतं का? आम्ही ती पोरगी मला का सोडत नाहीये माझ्या माग काय बसच म्हणते बाय. काय व्हॉट हॅपन? अगं तोंडाने सांग मला. अरे अरे अरे. हा ओ, काढ छान व्हिडिओ. हा, तर इकडे कोमल आई हे करते. काय झालंय तुला? तू काऊन नाराज दिसतीयस? काल रस वगैरे खाल्ला का नाही? खाल्ला का? आंबे चांगले होते. मी एवढं सगळंच घेते. करू ना आता बरं. आता दुपारी करायचं ना तुम्हाला रस. आता करू ना. हा ना. कुरड्या होते मग लई लागला ना त्याला. यांनी शेवायचा भात खाल्ला आणि ते कुरड्या खाल्ल्या. त्याला लई आवडला. मग ते आंबे 2 डझन आणलेले, ते काय ठेवायसाठी थोडे आणलेले. मग तुम्ही तुमच्या विचाराने रस करायचा ना. मग तेच आहे ना, मग जेव्हाच टायमाला कमी रस पडतोय म्हणजे त्याला काय बोलावं? 4 आंब्याचा केला होता. मग वाया जाते मग काळा पडतो. शिळा खात नाही चांगला नाही शिळा खाणं. तेव्हा आजी भांडी घासायला लागली आणि सुनबाई बसून. कोमल आजी नको ना आजी. जा ना, ते भागवत कथेला जा ना. संपलं ते. मग दुसरं काहीतरी बघा आता, मंदिर गिंदिर एखादं. कायच बोला आता तुम्हाला मी. गरमी लाईट गेलेली आहे ती मला वाटतंय. लाईट आहे. आंघोळ नको म्हणती. कोण? अरे टाक तिच्या अंगावर पाणी. चल उठ, चल उठ. चल बघा दुर्बीन पाहिजे. रडली तर पाय तोंड बघा कशी करते. हा, आहे का? मला बोलू नका म्हणती. का रे? तुम्ही नका बोलू. काय नाही बोलायचं काय? मग तिला मनासारखं करू द्यायचं का? म्हणजे टिट्टेलाच घेऊन जाणार, तुला घेऊन जाणारच नाही मी. तुला घेऊन जाईल. यांचे केस वगैरे व्यवस्थित कापून आणा. कायच बोला आता. तुझी कापायची आहेत का केस? ओके. कापू का तिची? नको राहू, तुझी नको कापू.
छान आहे तुझी, अशीच वाढू दे जरा. आज पुरा येऊ जास्त मानते. आज कोमलचा स्पा करायचा बाबा केसांचा. हो छान. तर बरेचसे लोक जे आहेत ना त्यांचं म्हणणं होतं की कोमलचे जे केसांना खर्च लावलेला आहे ना, हो ठीक आहे, तो वाया गेलेला आहे किंवा मग ते केस वगैरे परत तसेच झाले, तर ते महिन्याला त्याचा स्पा करावं, जेणेकरून ते नवीन केस आलेत ना ते परत स्ट्रेट होऊन जातात. तर त्याला परमनंट स्ट्रेटनिंग असं म्हणतात. पण ते स्पा कंटिन्यू पाहिजे महिन्याला. आता 3 दिवस वरती झालेली, आता आज चालली ती स्पा वगैरे करायसाठी. उद्याच्या व्हिडिओमध्ये तिचे केस परत जसे आहे तशी दिसणार आहे तुम्हाला, म्हणजे स्ट्रेट दिसणार आहेत. कळलं. आणि फिरायला काय विषय निघाला, कारण खूप दिवस झाले कोमलला कुठं फिरायला घेऊन गेलेलं नाही आहे. आणि थोडंफार हवं असतं फॅमिलीला टाईम देणं, हे येते. राहिला प्रश्न माझ्या फॅमिलीचा, तुम्हाला माहिती आहे, हे माझ्यासोबत हॉटेलमध्ये जेवायला येत नाही, फिरायला कधी येते. प्रत्येक ठिकाणी पैशाचा विचार करतात, पैसे पैसे पैसे. ठीक आहे, जाऊ द्या, आपण भानगडीत पडत नाही जास्त. मी डोक्याला ताण घेत नसतो. मला जे पटतं तेच मी करत असतो. याच्या उपर मी काय बोलणार, हो की नाही परी? काय बोलणार याच्या गोष्ट, काय बोलणार तू सांग? परीला आंब्याला काय म्हणते ते सांगता येत नाही. परी तुला आंब्याला काय मँगो म्हणतात? ओके, बघा शिकली का नाही. काय असतं, थोडे लेकर कन्फ्युज असते. आणि ती काय नर्सरीला आहे, 6 महिने शाळा केलेली आहे, त्यात तुम्ही जे कोण अपेक्षा ठेवता तिला सगळं यायला पाहिजे. ABCD म्हण बाळा. पुढचं ते झालं. आणि ते LOBLOP म्हणते ते आता ते करेक्शन करावं लागणार आहे. थोडंफार शिकणं चालू आहे, शिकते बिचारी. करू आता काहीतरी ॲडजस्ट, नाही का? त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा लोड घेऊ नका. जे लोक लहान लेकरांना पण बोलतात की परीला लांब होण्याचं कॅमेऱ्यासमोर जात असतात का, तर जे लोक असे बोलतात की परीला आंब्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, शाळेत जाते असं तसं, हे ते जाऊ, त्याविषयी सोडून बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे मी काय जास्त त्याविषयी बोलणार नाही आहे. बरं, बोल. झालं तेवढंच येतं, बाकी दुसरं काही येत नाही. चला आता मी तुला आवरून घेतो पटकन दिवशी, आणि मग थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटतो, ठीक आहे? हे आमची आजी बघा. आजीबाईचं म्हणणं आहे की तुम्ही जायचं म्हटलं तर मग काय करा. आजी जावंच लागेल ना. आजी कसं बोलता तुम्ही? हा, तुम्हाला बरं लागेल, तुम्हाला सोबत चला म्हणतो, ते बी ऐकत नाही तुम्ही. तुमच्या गंज गोष्टी खऱ्या आहेत, पण आता काय करू, त्याला उपाय नाही सांगा. आहे का उपाय? फायदाच पाहावा लागतो. तुम्ही कसं तुमचा फायदा बघता नाही का? मग या जगात कोण असं आहे फायदा बघत नाही आजी? या जगात सगळं ठरलेलं आहे, सगळे लोक आपल्याला फायदा बघतात. मग त्या आजीला सांगत असतो आम्ही कामं करू नका, पण आजी ऐकती का? ऐकतच नाही. कशाची कामं मोकळा जाते बाबा, मग चला वावरात कामाला. वावरातले काम बरेच केले आजी आमच्या. बापाचं काय, बाप येत होता म्हणते आजी. तर हा आहे बघा परीचा रिझल्ट. दाखव परी. तसं नाही. हा सरळ पाहू दे. हा तसंच धर 1 मिनिट. हे बघा, आता ही शाळेवाल्याने दिलेला रिझल्ट आहे. आणि परी जी आहे काय झाली, पास झाली की फेल झाली? फेल झालेली तू. पास झालेली म्हणते. आता एवढ्या याच्यात पास होते सांगा बरं मित्रांनो. परी हा 1 मिनिट. हा, तू फेल झाली, आता मोठ्या वर्गात जात नाही तू. असं ठेव ना. तुला काय समजतं त्यातलं सांग बरं. तू काय समजतं तुला त्यातलं सांग. तुझ्या टीचरचं नाव काय? ठेवून द्या चल, ठेवून द्या. हा, अशी उभं राहायचं. चल माझ्या समोर उभं राहा. इकडं उभं राहायचं, समोर उभं राहा माझ्या.
माझ्यासमोर उभं आहे इकडे खाली. हां तू पुढच्या वर्गात गेली का नाही गेली? गेली का? बर. मोठ्या शाळेत टाकायचं का इथंच राहू द्यायचंय? इथंच राहा ना. मम्मी मी आणि पिऊ आम्ही तिघं जण जातो पुण्याला. तुला बी यायचंय का? बर. मग तू अभ्यास करशील का? हे बघा काय माहिती काय बघा, काल गाडीहून पडलो बघा मी. काय सांगा तुम्हाला? मग नाही तर काय ते खाली खाली एक हे होतं काय बॅनर होतं, त्यात पाय अडकला माझा. गाडीवर होतं ना ते, काय सगळे साल्ट निघलेत. आता आजी पुण्यातच का 4 बार काढता आजी तुम्ही? काय करू? व्हिडिओ चालू झाले पुण्यात, लोक म्हणतात विषय काय करतो, पण आजीबाईच काढते विषय. काय करू सांगा? ते तसं नको धरू, ते झालं दाखवलंय. जाऊ नको नाटक लावून राहिली आजी. काय करू? परी आग होईल का माझ्या पायाची? बघ किती लागलं बघ मला. आलं तर ऐकू, पण आजीने लक्ष दिलं नाही. अजून धरलंच नाही तुला. हा ते काय आता, काय करून काय काय पाय दाबत नसते आई. फू कर फू, काहीतरी लाव त्याला जरा. कोलगेट नसते लावत बावळट. कोलगेट लावायचं होती येडी बाई. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आता उद्याच्या व्हिडिओत भेटल. एंडिंग करायसाठी ही क्लिप जोडत आहे, बाकी दुसरा काही विषय नाही आहे आजचा. आजीबाई जोपर्यंत आपल्या व्हिडिओत विषय काढते तोपर्यंत विषय निघणारच आहे पुण्याचा, त्यामुळे तुम्ही बोर नका होऊ. आणि काही लोक कमेंट्स करतात त्यांच्याविषयी, आता कायच बोलणार, मला नाही बोलायचं त्यांच्याविषयी, पण काय करावं, राहून राहून ती गोष्ट आठवते. आता काय करू? परी 1 सेकंड इकडे ये, इकडे ये, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इकडे वा. तू काय करतेयस? पोळी कोणासाठी करतेय? कोणासाठी करायली पोळ्या तू? वा जा करा. कळालं? जगाचं शेवटचं सत्य आहे, पोरगी जी पोळ्या करती ती बापासाठीच करती. मग त्या कशा असू द्या, कच्च्या बच्च्या वाकड्या तिकड्या. मला तर म्हणजे आनंद होईल जेव्हा मला पहिली पोळी खाऊ घालेल तिच्या हाताने बनवलेली. अजून त्याला का म्हणजे 5-6 वर्ष असेल, पण ठीक आहे. जेव्हा बनवेल तेव्हा खाऊ घालेल, तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, जर तेव्हा यूट्यूब असेल तर. ओके चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, उन्हामध्ये जास्त बाहेर फिरू नका, आणि बाकी तुमचं काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला.